सर, विधान परिषदेची निवडणुका आहेत, परंतु अनेक ठिकाणी शिवसेना भाजपाची लढाई बघायला मिळते. कसं बघताय याकडे? म्हणजे बंड जमवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडे करण्यात आला, परंतु कुठेतरी संपलं नाही आहे. विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर 6 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. 2 ठिकाणी भाजप, 2 ठिकाणी शिवसेना, 2 ठिकाणी राष्ट्रवादी. काही ठिकाणी जी काही तुम्हाला बंडखोरी दिसते ते सुद्धा शमवण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्रा वहिनी या करतायत. अनेक अशी बोलणं पण झालेलं आहे. विरोध तसा आता राहिलेला नाही आहे. तरी आमच्यामध्ये उमेदवारी मिळाली नाही, नाराजगी आहे, इथपर्यंतच हा विषय मर्यादित आहे आणि त्यांचा समजूतसुद्धा काढण्यात येईल. आणि मला वाटतं या 1-2 दिवसामध्ये या सगळ्या बंडखोरी थांबवण्यात येतील. आज एनडीएची विरोधकांची महत्त्वाची बैठक होती आणि त्याला मात्र उद्धव ठाकरे गैरहजर झाला, तर घरातनं ते उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे साहेबांना त्या इंडिया आघाडीमध्ये राहायचंच नाही आहे. मुळामध्ये त्यांना तिथं कोणी विचारतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांची ठरलेली जी काही नीती आहे, त्यांना असं वाटतं की राजकारण हे घरात करूनच चांगलं होतं आणि म्हणून ते VCवर त्यांना जॉईन झालेले आहेत. वेळ नाही त्यांच्याकडे, अत्यंत बिझी माणूस आहे. आणि संजय राऊत जाऊन तिथं काय दिवे लावेल ते त्यांना माहिती आहे. म्हणून न गेलेलं बरं. उद्या हातचं राखणं ज्याला म्हणतात ना, ती पद्धत आता उबाटा गटाच्या नेत्यांनी अवलंबलेली दिसते. वेळ प्रसंगी ते कुणाबरोबर जाण्याची तयारी त्यांची मानसिकता झालेली आहे. म्हणून उद्या काय करतील याचा काही नियम राहिलेला नाही. विधान परिषदेमध्ये त्यांना काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने पाहिजे तो धडा दिलेलाच आहे. मग आता ह्या इंडिया आघाडीमध्ये राहून करणार काय? आता जी ममता चालत होती ती आता महाराष्ट्रात चालत नाही. अशा दुविधा मनस्थितीत असल्यामुळं दिल्लीला जाणं उचित नाही हे समजून आज ते घरातूनच त्या VC मार्फत त्यांच्याशी जॉईन झालेले आहेत. सर, राज्यसभेच्या जागेवरून भुजबळ कुठे नाराज झाले दिसत आहेत राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते. हे बघा, भुजबळ का नाराज झालेत किंवा त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आम्ही त्या पक्षाकडे महायुतीचा घटक पक्ष म्हणून पाहतो. पक्षाच्या अंतर्गत निर्णय घेणं हे त्यांच्या पक्षसृष्टीचं काम आहे, त्यांच्या नेत्यांचं काम आहे. म्हणून कुणाला उमेदवारी दिली, कोण नाराज झालं, कोण काय करतं यावर आम्ही भाष्य करणार नाही आणि त्यांच्या अंतर्गत भांडणामध्ये आम्हाला कोणताही कवडीचा इंटरेस्ट सुद्धा नाही. सर, भुजबळ म्हणतात की मी बुद्धिबळातला खेळाडू नाही, तर मी कबड्डीचा खेळाडू, याचं काय अर्थ? आता भुजबळ बोलले ते कुणाला उद्देशून बोलले हे ज्यांनी त्यांनी ठरवावं ना. त्याचं विश्लेषण आम्ही का करायचं? आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे. म्हणून आता त्यांच्या कुस्तीचा डाव ते कुणावर टाकतायत हे भविष्यामध्ये कळेल. सर, कोकण विधान परिषदेची जागा जी आहे ती खूप घासाघीस करून राष्ट्रवादीकडे गेली. सुनील तटकरेंच्या मुलांना संधी मिळाली आणि एका ठिकाणी भरत गोगोलेंचे सुपुत्र देखील इच्छुक होते विधान परिषदेसाठी. मात्र कुठेतरी साठवलोट झाला आणि पालकमंत्री पद जे आहे ते शिवसेनेच्या वाटेला आलं असं सांगितलं गेलं. पण अद्याप निर्णयच झाला नाहीये. आता परत सुनील तटकरे म्हणतात की आम्ही पुन्हा चर्चा करू, हे करू. हे बघा, या ज्या गोष्टी ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या आहेत. भरत गोगावले त्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. आमचे तिथं आमदारही तेवढे आहेत. आता ज्या विधान परिषदेमध्ये काय तडजोडी झाल्या म्हणतील, जर तटकरच्या मुलाला जे दिलेली उमेदवारी याचा अर्थच असा आहे की आता पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेचंच नाव आलं पाहिजे आणि तोच पालकमंत्री होणार एवढं मात्र निश्चित आहे. आता याची घोषणा कधी करायची, केव्हा करायची याचा सर्व अधिकार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यांनी हे वरिष्ठ पातळीवर सर्वांशी बोलणं केलं असावं असा आमचा समज आहे आणि जास्तीत जास्त एखाद्या आठवड्यामध्ये ही घोषणासुद्धा होऊ शकते. परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. कसल्याबद्दल दगा फटका व्हायचा? आता ते दगा फटका होण्यासारखं काय?
पक्ष म्हणून आमची सुद्धा काही जबाबदारी आहे, पक्ष म्हणून आमच्या नेत्यांची जबाबदारी आहे नाही आणि आमच्या पक्षाचं काय निर्णय घ्यायचा आहे हे सगळं एकनाथ शिंदे साहेब घेतात. नाही पण आणि जो ठाम निर्णय घ्यायचा आहे तो मला वाटतं काही दिवसात तुम्हाला दिसून येईल. निश्चित. पण तटकरे एका बाजूला असं म्हणतात की आता आम्ही चर्चा करतो. तटकरे एकाच तातडीने कसं बोलतील? तटकरे काय सांगतात? ताबडतोब कसं सांगू शकतील ते? ओके. एकनाथ शिंदे साहेब बोललेत का असे कधी? देवेंद्र फडणवीस साहेब बोललेत का? या वरिष्ठ नेत्यांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे आणि तो त्यांनी निर्णय घेतला असावा असा आमचा समज आहे. एकनाथ शिंदे आज बैठकीसाठी पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला आहे. आज पुन्हा भाजपच्या काही प्रमुख नेत्यांच्या बैठका होतील का? त्यांच्यासोबत विसंवाद कुठेतरी महायुतीत आहे, तो दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साहेब जे गेलेत त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गेलेले आहेत आणि जेव्हा दिल्लीला जातात तर साहजिक आहे सर्व नेत्यांच्या भेटीगाठी हे होत असतात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचे जे काही विषय असतात ते सुद्धा मांडले जातात. पक्ष पातळीवरही चर्चा होत असते, युती संदर्भातही चर्चा होत असते. म्हणून ह्या चर्चा होत राहणं हा कंटिन्यू प्रोसेसचा भाग आहे. म्हणून याच्यात इतर काही गोष्टीवर चर्चा किंवा काहीतरी घडतंय असं समजण्याचं काहीच कारण नाही. पण ऑपरेशन टायगर पण सक्रिय आहे अशी पण चर्चा आहे राजकीय वर्तुळात. कारण आज काही शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटणार अशी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात चर्चा. अरे ऑपरेशन टायगर हे काय लाईटासारखं बटन आहे का हो? बंद केलं का ऑपरेशन टायगर बंद झालं, ऑन केलं का चालू झालं? हे कंटिन्यू प्रोसेस असते. ज्या टायमाला मेन टार्गेट समोर येईल टार्गेटवर त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबाच्या बंदुकीतली गोळी निघेल. म्हणून ते आता कधी काय करायचं आहे या संदर्भात रोज चर्चा होतात. त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. परंतु एवढं निश्चित आहे आमच्या पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. ओके. बच्चू कडू यांनी एक विधान केलं. बच्चू कडूंनी म्हटलंय की मुख्यमंत्री हे लवकरच एकनाथ शिंदे होतील. बच्चू कडूने जे विधान केले हे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. या कार्यकर्त्याच्या भावना असतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपला नेता मुख्यमंत्री व्हावं हे जर येत असेल तर ते काही गैर नाही आहे. परंतु त्याचा निर्णय कधी काय कसा होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. नाही पण अनिल भाईदास पाटील म्हणतात की बच्चू कडू जर असं म्हणत असतील तर कदाचित त्यांना आता विधान परिषद मिळाली, त्यांना आणखी काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे. हे चालत आता राजकारणामध्ये याच्या विरोधात तो बोलणं हे काही विशेष नाही आहे. बच्चू कडूने त्याच्या भावना व्यक्त केल्या, तो तिथपर्यंत प्रश्न मर्यादित होता. थँक्यू सर.